नमस्कार मैत्रिणी, मी तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला झटपट अशी होणारी दुधी भोपळ्याची परोठा कसा करायची ती रेसिपी सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर माझ्याकडे एक छोटासा कोळा दुधी भोपळा आहे। तर मी चांगलं त्याला मिक्सरला बारीक करून घेतलेले। बारीक न करता तुम्ही किसून पण घेऊ शकता। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघा। सर्वात प्रथम एक छोटा दुधी भोपळा मी चांगला मिक्सरला बारीक करून घेतलेले, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेले आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले परतीमध्ये तुम्ही बघू शकता। तर असं हे सगळं मिक्स करून पीठ घ्यायचं आहे प्रमाणामध्ये। जर तुम्हाला जास्त क्वांटिटी करायची असेल तर तुम्ही जास्त पीठ ॲड करू शकता आधी सांगितल्याप्रमाणे। तर त्या पिठावर सर्वात प्रथम चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मैत्रिणींनो। मीठ टाकल्यानंतर जे काही तुम्हाला तिखट तितकं आवडतं तितकं ते ॲड करायचं। हिरवी मिरचीची पेस्ट तर मी जास्त नाही ॲड केलं, थोडंसं मीडियममध्ये ॲड केले। जर तुम्ही तिखट खात असाल तर जास्त ॲड करू शकता। तर ही मगाशी मी काय दुधी भोपळा मिक्सरला लावून घेतला होता तर तो ॲड करते। किसून पण घेऊ शकता पण किसण्यात जास्त वेळ जातो त्यामुळे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। तर मिक्सरला बारीक करून मी चांगला आता आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडी धना पावडर टाकलेलं आहे, गरम मसाला टाकून सगळं चांगलं एकत्रित आता त्याला ऑलरेडी भोपळ्याला मिक्सरला लावून पाणी सुटलेलं असतो। तर जेवढं भोपळ्याचं पाण्याचा अंश त्याच्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं। तर तुम्हाला लागलं असेल तर पाणी ॲड करायचं आहे, नसेल लागलं तर त्या नुसतं प्युरीमध्ये चांगलं पीठ मुरून जातं। तर तुम्ही बघू शकता असं पाणी न टाकता मी पीठ मळून घेते मैत्रिणींनो। हे बघू शकता पाणी बिलकुल ॲड नाही करायचं आहे। पूर्ण जे काय आपण प्युरी टाकली त्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं। लागत गरज पडल्यास थोडीशी अर्धी वाटी पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो, जास्त करायची पण गरज नाही। तर तुम्ही बघू शकता असं घट्टसर पीठ मळून घ्यायचे, जास्त सेलसर पीठ नाही मळायचे कारण परोठा लाटता येणार नाही आहे। तर त्यामुळे मी जास्त पाणी ॲड नाही करते, घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं। तर लागत असेल तर थोडंसं हळूवार पाणी घालायचं, एकदम जास्त पाणी होतच नाही। आणि पीठ जर सेलसर झालं तर परोठा चांगले नाही होत आणि ते लाटायला पण येत नाही, तुटके होतात। त्यामुळे असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असं मी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे मैत्रिणींनो। आता एक 10 मिनटं मी रेस्ट करायला ठेवणार आहे। 10 मिनटानंतर मी परोठा करायला घेते। सर्वात प्रथम किती परोठे करायचे जे गोळे करून मी साईडला ठेवते। तर तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला क्वांटिटी जास्त करेल तर मी आज सांगितल्याप्रमाणे तेवढे प्रमाण गव्हाचं, ज्वारीचं, बेसनाचं पीठ वाढवायचं आहे। तर मी असं गोळे करून साईडला करून ठेवत आहे मैत्रिणींनो। आणि तर इकडं परोठा टाकण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करून ठेवलेला आहे। तर आता हे बघू शकता तो परोठ्याचा एक कोंडा घेतलेला चांगला हाताने एकजीव करून घ्यायचा आणि त्याला थोडं सुकं पीठ लाटून जसं आपण चपाती लाटतो तसंच लाटायचं पदर पदर। तर हे बघू शकता एक कोंडा घेऊन तो हलवा हाताने लाटायचे, जास्त जोरात नाही लाटायचे कारण आपण ऑलरेडी आत दुधी भोपळा टाकलेला आहे बारीक करून, त्यामुळे त्याला चिकटपणा येत नाही पिठाला, त्यामुळे ते साईडला काटेरी असं तुटके दिसतात। तर तुम्ही बघू शकता अगदी अलगद हाताने परोठा लाटायचं आहे। तर असं मी 4 पदरी लाटून घेत आहे। तर ह्याला वरून सुकं पीठ लावून चांगलं लाटून घेत आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं जर जास्त जोर नाही लावायचं आहे मित्रांनो, हलकं हाताने परोठा लाटून घ्यायचं, जसं आकार येईल तसं चालेल पण असं जोरात नाही लाटायचं त्यामुळे परोठा फाटू शकतो। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी असं परोठा लाटून घेतलेलं आहे, वरून थोडंसं तेल लावलेलं आहे, साईडला इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे मैत्रिणींनो। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर आता परोठा मी गरम करायला भाजण्यासाठी तव्यावर टाकलेले, एका साईडनं भाजून झालेलं आहे मैत्रिणींनो। तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या साईडनं मी टाकत आहे भाजण्यासाठी। तर दुसरा साईड पण चांगला असं तुम्हाला दिसत असेल तर पोट फुगून निघत आहे। तर तो उडून थोडंसं तेल लावायचं आहे। तर तुम्हाला बटर तूप लावायचं तर लावू शकता। तर मी सध्या इथे तेलच लावते परोठ्याला, त्याच्याने पण परोठा एकदम चांगला होतो। पण ज्यांना बटर किंवा तूप आवडतं ते पण तुम्ही दोन्ही बाजूने चांगलं खरपूस भाजून लावू शकता आणि खायला एक नंबर टेस्टी लागते। थंडीच्या दिवसामध्ये हे अगदी हेल्दी नाश्ता आहे मैत्रिणींनो। सकाळची, दुपारी, रात्री कधी पण करून तुम्ही गरमागरम खाऊ शकता। शक्यतो दुधी भोपळा जास्त लोकांना भाजी आवडत नाही, पण दुधी भोपळ्याचे हलवे आणि अशा प्रकारचे परोठे वगैरे केले की सगळेच आवडीने खातात, जे खात नाही ते पण खायला लागतील। तर तुम्ही बघू शकता हे दुधी भोपळ्याचे परोठे मी दोन्ही साईडनं चांगलं खरपूस भाजून घेतलेले आहे। अशा प्रकारे दुसरा परोठा पण मी भाजून घेणार आहे मैत्रिणींनो। अजून एक लाटून घेतला तर तो पण मी आता भाजून घेणार आहे दोन्ही साईडनं चांगलं खरपूस। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं। तर हे बघू शकता अगदी दोन्ही साईडनं पण हे पण भाजून झालेले, मी थोडंसं तेल लावून चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे। तर हे बघू शकता हे अगदी भोपळाचे परोठे अगदी रेडी आहेत। ते 5-10 मिनटामध्ये रेडी होणारी रेसिपी आहे आणि झटपट खायला पण जितकी झटपट होतात ते खायला पण एकदम टेस्टी आहे आणि हेल्दी आहे मैत्रिणींनो। तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा। हे बघू शकता दुसरा परोठा मी चांगलं उलटण्याच्या साईने खरपूस भाजून घेतलेलं आहे। तर हे बघू शकता उलटून चांगलं दाबून साईड कॉर्नर वगैरे चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर वरून तुम्ही आवडल्यास तूप किंवा बटर लावू शकता। अशा प्रकारे मी दोन्ही परोठा चांगलं लाटून घेतलेलं आहे। तर हे बघू शकता आता हे याच्यासोबत आपण खाण्यासाठी किती छान मऊसूत आणि कलर तर किती सुंदर आलेले आहे। ह्यासोबत खाण्यासाठी दही किंवा सॉस किंवा जे काही तुमच्या घरी असेल ते तुम्ही ठेचासोबत वगैरे खाऊ शकता किंवा असं जरी रोल करून खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही। गरमागरम परोठे असे पण खूप सुंदर लागतात। तर मी आता सध्या तुम्हाला हे गरमागरम परोठे दही आणि हरभऱ्याची भाजी केलेली होती। तर हरभऱ्याच्या
पानाची भाजी आहे, तर मी ह्याच्यासोबत सर्व करून दाखवते. तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर हे बघू शकता किती छान आणि सुंदर दिसत आहे आणि खायला आणि माझ्यावर विश्वास ठेवा, खायला पण एक नंबर टेस्टी आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो बघू शकता किती छान आणि एकदम 4 पदरी परोठे झालेले आणि खायला एकदम टेस्टी. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय मित्रांनो.